नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे आर्यन जो असतो आता इकडे बोलतो की मॅडम खरंच आय रिअली लाईक यू. आता इकडे मंजू बोलते, अरे आर्यन तू हे सगळं काय बोलतोयस? अरे मला खरंच कळत नाहीये. अरे तूच भानावर तर आहेस ना? आता इकडे त्यावर तो बोलतो, हो असं काय करताय मंजू मॅडम? आपलं आता लग्न होणार आहे, ते पण सगळ्या फॅमिलीच्या सहमतीने. तर असं कसं काय बोलू शकता तुम्ही? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, हो सगळ्यांची सहमती आहे, बरोबर आहे. अरे पण माझी सहमती नाही आहे आणि माझी सहमती तुला हवीशी नाही का वाटत? कारण माझं जर मन नसेल तर तू कसं काय लग्न करू शकतोस? आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, अहो असं काय करताय? अहो मी लग्नानंतर खरंच तुमच्यावर खूप प्रेम करेल आणि तुमचं जे पहिलं प्रेम आहे सत्यदादाचं ते सुद्धा तुम्ही विसरून जाल. तुम्हाला कसं माझ्यावर विश्वास नाही बसते? आता इकडे त्यावरती बोलते, पण मला एक गोष्ट सांग, तुझं हे सगळं काही तुझ्या मनात केव्हापासून चालू झालंय? आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो केव्हापासून म्हणजे? अहो खरंच मी सांगतोय, मला ना तुम्ही म्हणजे खूप आवडताय आणि केव्हापासून वगैरे काय विचारताय तुम्ही? तर आता इकडे दुसरीकडे जी मंदाकिनी असते ती आता इकडे सत्याला म्हणजे बोलत असते की आपण चला की आपण गार गार गोळा खाऊया बर्फाचा. आता इकडे तो तर नकार देत असतो, पण आता इकडे ती काहीही ऐकत नाही, सरळ सत्याचा हात धरते आणि त्याला खेचत खेचत त्या गाड्याजवळ घेऊन येते आणि बोलते की चला ना मेजर, आपण हा बर्फाचा गोळा खाऊया. आता इकडे त्यावर ती बोलते की दादा एक बर्फाचा गोळा द्या. इकडे तो बोलतो, अहो एक कशाला, दोन घ्या की. आता इकडे त्यावरती बोलते, नाही नाही एकच. ते म्हणतात ना, फळ एकत्र खाल्ल्याने दोघांचं प्रेम वाढत असतं. आता इकडे फळ तर नाहीये पण बर्फाचा गोळा आहे, तर आता असंच करूया आपण. आता इकडे ती फ्लेवर वगैरे सांगते कसा करायचा कसा नाही. आता इकडे तो जो बर्फाचा गोळा असतो तो आता इकडे तो बनवून देतो आणि आता इकडे त्यावर ती बोलते की मेजर घ्या ना. आता इकडे सत्य बोलतो, हो हो. आता इकडे तो तिच्या हातातला तो बर्फाचा गोळा हिसकतो आणि आधी एकदम तो पटापटा खायला लागतो. आता इकडे ती मंदाकिनी वाटच बघत असते की मेजर केव्हा बोलणार की मला खायला घालणार म्हणून. आता इकडे त्यावर तो बोलतो, एक मिनिट मी आधी खाऊन घेतो नंतर तुम्ही खा. आणि आता इकडे तो तिला खायला देतो. तर आता इकडे दुसरीकडे इकडे मंजूला काही कळत नसतं आता काय करायचं काय नाही, कारण आता इकडे हा याचं प्रेम प्रकरण काही बंदच करत नसतो. तो फक्त एकच बोलत असतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि आता इकडे तो हेही सांगतो की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आजपर्यंत जो माणूस त्रास देतोय तो तुम्हाला तिकडे लग्नानंतर देणार नाही. आता इकडे त्यावर ती बोलते, आर्यन तू मला एक गोष्ट सांग, हा तू सगळं काही कुठल्या कॉन्फिडन्सवर बोलतोय? आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, हे बघा म्हणजे मॅडम मी तुम्हाला खरं सांगू का, मी सगळी काही तुमची जी आहे म्हणजे तुमचं सगळं काही सुरळीत करेल. म्हणजे पहिले तर तुमचं मी म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबतच असेल. मी याची पूर्ण खात्री घेईल की तो व्यक्ती तुमच्या समोर येणारच नाही आणि जरी आला तर त्याला आधी मला फेस करावं लागेल. आता इकडे मंजूला कळत नसतं की हा सगळा कुठल्या दमावर हे सगळं काही बोलतोय. आता इकडे मंजू तर खूपच म्हणजे तिला काही कळत नसतं तर नेमकं काय करावं काय नाही. आणि म्हणून आता इकडे ती बोलते, बरं आर्यन मी काय म्हणते, मला ना आता सध्याच खूप भूक लागली आहे. आता प्लीज तू काहीतरी मला खायला आणशील का? आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, अहो मॅडम तुम्ही मला प्लीज काय बोलताय? हे बघा तुम्ही इथेच थांबा, तुम्ही मी येऊस तर कुठेही जाऊ नका. आणि लगेचच तो धावत पळत जातो. आता तुम्ही ना हा गोळा खा आणि इथेच थांबा. आता इकडे सत्य तिच्या तावडीतून सुटतो, पण आता इकडे तो सुटल्या म्हणजेच आता इकडे तो गेल्याबरोबर आता इकडे गोळावाला बोलतो, ओ ताई पैसे द्या की. आता इकडे त्यावरती बोलते, ए माझ्याकडे कुठले रे पैसे? आता जे माणूस गेलाय ना त्याच्याकडूनच तू पैसे घेशील. आता इकडे त्यावर सत्या इकडे इकडे तिकडे बघत आहे, तिकडे मंजूकडे जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच ती नेमकी कुठे आहे हे बघण्याचा. आता इकडे तितक्यात समोरून मंदाकिनी येते आणि बोलते, काय हो मेजर हे काय केलेत तुम्ही? आणि एक तर माझं काही ऐकत नाहीयेत, मी तुम्हाला काही खायला दिलं तर माझं काही खात नाहीयेत, हे काय करत काय आहे तुम्ही? आणि आता इकडे त्यावर तो बोलतो, तुम्ही इथे कशाला आलात? मी तुम्हाला सांगितलं ना तिथेच थांबा म्हणून. आता इकडे त्यावर ती बोलते, आधी मला सांगा तुम्ही कुठं चाललात आणि असं कसं मला एकटीला इथं सोडून देताय? आणि तुम्ही माझ्यासोबत फिरायला आलात ना, तर माझ्यासोबत फिरणं सोडून तुम्ही कुठं पळताय? आता इकडे ती खूप प्रश्न विचारत असते. तितक्यातच आता इकडे मंजू सुद्धा आता इकडे सत्याला शोधायला निघत असते की सत्य कुठे गेला. किती मेसेज केले तरी सुद्धा अजून सत्य का नसेल आला. आता इकडे ती त्याच्या दिशेने जात असते. इकडे हे दोघंही त्याच दिशेने उभे असतात. आता एकदम सत्याचं लक्ष मंजूकडे जातं आणि म्हणून आता इकडे तो एकदम मंदाकिनीला म्हणजे तिच्या दोन्ही खांद्याला धरतो आणि एकदम असं उलट्या दिशेने तिला फिरवतो. आता इकडे त्यावरती बोलते, काय हो मेजर इतकं रोमॅन्टिक अचानक काय झालंय तुम्हाला? आता इकडे तो म्हणजे मंजू नाही दिसली पाहिजे म्हणून हे सगळं करत असतो. आता इकडे मंजूला तो इशाऱ्याने म्हणजेच तिकडे जायला सांगत असतो, मी येतो असं सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे मंजू त्याला हाका मारत असते म्हणजेच इशाऱ्याने,
पण आता इकडे मंजूने पाहिलेलं असतं की दोघंही एकत्र आहे. आता इकडे मंजूला फार राग येत असते. आता इकडे सत्या कसा बसा इशाराने तिला तिथून घालवतो, म्हणजेच मंजूला. आणि आता इकडे तो बोलतो, हे बघा तुम्ही ना जरा धीर धरा, आणि मी काय म्हणतोय ना, मला ना आता इथे फिरायचे. आता इकडे त्यावरती बोलते, काय फिरायचे काहीतरी खाऊया की पिऊया की. आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही नाही मला खायची काहीच इच्छा नाही आहे, फक्त प्यायची. आता इकडे ती काहीतरी वेगळाच इशारा करत असते. त्यावर इकडे सत्य बोलतो, ओ आत्याबाई काय चावटपणा करताय हो तुम्ही. अहो म्हणजेच माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मला ऊसाचा रस प्यायचा आहे, प्लीज तुम्ही मला आणून देता का. आता इकडे त्यावर तो बोलतो की प्लीज, कारण ना आता माझे खूप पाय दुखते. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, अहो असं काय करताय मेजर तुम्ही ना, असं मला प्लीज वगैरे नका हा बोलत जाऊ. मी तुमच्यासाठी ऊसाचा काय अख्ख्या सगळे रस मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही नाही फक्त ऊसाचा आणला ना तरी चालेल. आता इकडे त्यावरती बोलते, बरं बरं ठीक आहे, मी ना तुम्हाला ऊसाचा रस आणते, तुम्ही इथेच बसून राहा. आता इकडे ती ऊसाचा रस घ्यायला जाते. तर आता इकडे सत्य जो असतो एकदम मंजूकडे जातो. आता इकडे तो आल्याबरोबर आता एकदम त्याला मारायला सुटते. आता इकडे त्यावर तो बोलतो, काय हो वाघमारे तुम्ही असं काय करताय, आणि मी कसं बसं त्या आत्याबाईच्या तावडीतून सुटून आलोय. आता इकडे त्यावरती बोलते, मला एक गोष्ट सांग, ती काय तुला चिपकूनच राहते का रे, आणि तू इथे तिला का आणलं फिरायला. आणि आता इकडे ती नाही नाही बोलत असते, कारण आता इकडे तिला हे सहनच होत नसतं की आत्याबाई इथे सुद्धा सत्यासोबत आली आहे. आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो असं काय करताय वाघमारे, आणि ते सगळं सोडा, आधी मला सांगा तुम्ही इथे कसं काय आलात. आता इकडे त्यावरती बोलते, अरे तुला सांगू का, मला ना तू जे काही पण बोलतोय ना ते खरं वाटतंय, म्हणजेच आर्यनच्या विरोधात, आणि ती सगळं काही सांगते. आणि आता इथे हेही सांगते मला तो इथे फसवून घेऊन आलेला आहे, आणि सगळं काही कशा प्रकारे त्याने म्हणजे प्रपोज वगैरे केलं सगळं काही. आता इकडे त्यावर त्याला फार राग येतो. आता इकडे तो बोलतो, आता दाखवतोच त्याला. आता इकडे त्यावरती बोलते, थांब सत्या, आपल्याला ना आता थंड डोकं करून आपल्याला विचार करण्याची आता गरज आहे. आता असं एकदम असं घाईगडबडीत करून चालणार नाही. आता इकडे त्यावर ती बोलते, म्हणजेच आता इकडे मारते आणि बोलते, काय रे सत्या तू का असं करतोयस, आणि मी तुला किती मेसेज केले, तू का नाही उचलले फोन, मी किती घाबरले होते तुला माहिती नाही का. आता एकदम सत्य तिला त्याच्याकडे खेचतो आणि बोलतो, अहो वाघमारे तुम्ही असं काय करताय, आणि एक लक्षात ठेवा, मला ना आता बिलकुल सहन होत नाहीये की तुम्ही माझ्यापासून दूर आहेत. आणि आता इकडे तो देवाकडे प्रार्थना करत असतो की हे देवा, आमच्या दोघांमधला दुरावा लवकरच मिटू दे, आणि वाघमारे पुन्हा एकदा माझ्या मिठीत येऊ दे. आता इकडे हे सगळं बघून आता इकडे ती बोलते, आता सोड बरं मला, नाहीतरी कोणीतरी बघेल, आणि हा चावटपणा पुरेसा झाला. आता इकडे ते दोघंही विचार करत असतात. आता इकडे त्यावर ते दोघंही बोलतात की आता चला लवकरच आपल्याला बघावं लागेल की ते दोघं नेमकं कुठे गेलेत, कारण अजून काहीतरी प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून आता इकडे सत्य आणि मंजू त्या दोघांवर लक्षच ठेवून असतात. आता इकडे हा जो असतो आर्यन तो म्हणजेच मंजूसाठी भेळ घेऊन आलेला असतो दोन्ही हातात, आणि आता इकडे ही जी मंदाकिनी असते तिच्या हातात दोन्हीही ग्लास असतात ऊसाची रस. आता एकदम ते दोघंही एकमेकांना म्हणजे धडकतात आणि सगळं काही त्यांच्या हातातलं सांडतं. आता एकदम ते बोलतात तू, आणि इकडे ते बोलतात तुम्ही. आता इकडे यांचीच भांडणं चालू होतात. आणि आता इकडे त्यावर आर्यन बोलतो, काय गो तू इथे, म्हणजेच ते थर्डही आला असेल. आता इकडे त्यावर ती सांगते की हो, म्हणजेच मला मेजरनीच आणलंय मला इकडे फिरण्यासाठी. आता इकडे ती तर नकारच देत असते तिथून जाण्यासाठी. आता इकडे आर्यन बोलतो, हे बघ मी तुला पैसे देतोय आणि तुला माझं ऐकावंच लागेल, नाही तर माझ्याकडे दुसरे सुद्धा ऑप्शन्स आहेत. आता इकडे तो तिला ब्लॅकमेल करत असतो, कारण आर्यननेच तर इकडे आत्याबाईला तिथे आणलेलं असतं ना, आणि म्हणून तिकडे यांच्याविषयीच भांडणं चालू असतात. इकडे सत्य आणि मंजू झाडाच्या मागून लपून हे सगळं बघतच असतात. त्यांना कळत नसतं की यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं चालू आहे. त्यांना इकडे प्रश्नच पडतो. आता इकडे ते विचार करतात, हे भांडत वगैरे असतील का. आता इकडे त्यावर म्हणजे इकडे मंजू बोलते, सत्य आता काय करायचंय. आता इकडे त्यावर तो बोलतो, एक काम करा वाघमारे, तुम्ही आता काहीच करू नका, फक्त त्या आर्यनला माझ्यासमोर कसं आणता येईल ते करा. आता इकडे त्यावरती बोलते, म्हणजे तू नेमकं काय करणार आहे समोर. आता इकडे त्यावर तो बोलतो, हे बघा ते ना आता तुम्ही नंतरच बघा. आता इकडे ती बोलते, परत ती त्याला मारायला सुटते आणि बोलते, फक्त सस्पेन्सच ठेव, तू मला काहीच नको सांगत जाऊ. आणि ती राग होते ती तू चालली जाते. आता इकडे त्यावर सत्य बोलतो की वाघमारे हा तुमचा राग आणि हा जो तुमचा हट्टीपणा आहे ना, हाच तर माझा वीक पॉइंट आहे ना. आणि आता इकडे ती परत त्याच्या जागेवर जाते आणि इकडे सत्य त्या म्हणजे सत्या इकडे त्या आत्याबाईसोबत. आता इकडे ते दोघंही म्हणजे सत्य आणि इकडे आत्याबाई तिथे परत इकडे ऊसाच्या गाडीच्या ठेल्यावर तिथे बसलेले असतात. ते दोघंही रस पित असतात. आता इकडे आता इकडे मंजू जिथे उभी असते तिथे आता इकडे आर्यनने ती भेळ वगैरे आणली असते, पण तिला तिथे कुठेही दिसत नाही. आता इकडे त्याला विचार येतो, म्हणजेच इकडे मंजिरी मॅडम रागून तर चालला गेल्या नसेल ना. आणि तितक्यातच मागून आता इकडे मंजू येते.
आता इकडे त्यावर ती बोलते की ते काय आहे ना, मला भूक लागली ना, मला काही सुचतच नाही, माझी BP लो होते, शुगर डाऊन होते. आता इकडे ती लगेचच त्याच्या हातातली भेळ घेते आणि एकदम खात असते. आता इकडे आर्यन तिच्याकडे टक लावून बघत असतो आणि बोलत असतो, काय मंजरी, हाच तर तुझा हा साधेपणा, हा तुझा सुंदरपणा किती दिसेवासा आहे. अगं असं तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतं. असं वाटतं ना तुझ्याकडे बघितल्यावर असं जसं काय कोणी आकाशामधून अप्सराच उतरली. आता इकडे तो तिच्यातच हरवलेला असतो. इकडे मंजूचं भेळ खाणं होतं. आता इकडे त्यावरती बोलत असते, आर्यन आर्यन, पण त्याचं काही लक्षच नसतं. तो पूर्ण भाणावून गेलेला असतो. आता एकदम ती त्याच्यासमोर चुटकी वाजवते आणि बोलते, काय रे, कुठे आहे लक्ष तुझं? आता इकडे त्यांचं म्हणजे आता इकडे ती बोलते, आता मी काय म्हणते, चल की, किती छान वातावरण आहे, चल की आपण थोडं फिरूया. आता इकडे त्याला तीच भीती असते, जर तो म्हातारा माझ्यासमोर आला तर काहीतरी प्रॉब्लेम होईल, आणि म्हणून आता इकडे तो नकार देत असतो. आता इकडे त्यावरती बोलते, प्लीज प्लीज आर्यन, चल की. आता इकडे प्लीज म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, काय हो मंजू मॅडम, तुम्ही मला प्लीज म्हणाल आणि मी ऐकणार नाही, असं कधी होईल का? आणि म्हणून आता इकडे ती मुद्दामून आता इकडे ती त्याला फिरायला नेते. आणि आता इकडे सत्याला दिसतंय की आता इकडे ही मंजू समोरून येते. आता हे पाहून इकडे तो बोलतो, हे घ्या आत्याबाई, हा रस प्या. आता इकडे ती नकारच देत असते, कारण ती खूप रस पिलेली असते. आता इकडे त्यावर तो एवढा फोर्स करून सुद्धा तो नकार, म्हणजेच ती आत्याबाई नकार देत असते. आता हे पाहून इकडे सत्या बोलतो, काय हो आत्याबाई, मी तुम्हाला इतक्या प्रेमाने हा रस प्यायला सांगतोय, पण तुम्ही नकार देताय. आता राहू द्या, नकाच पिऊ. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, नाही नाही, द्या की हानी, माझ्याकडे द्या. आणि आता इकडे ती ते पित असते. आणि आता इकडे सत्य तिला खडसावून सांगतो, आता तुम्ही कुठेही इथून हलायचं नाही, जोपर्यंत मी येणार नाही तोपर्यंत इथेच थांबायचं. त्यावरती बोलते, ठीक आहे, तुम्ही जा, आणि तुम्ही आयुष्यभर सुद्धा मला इथे थांबायला लावणार ना, तरी मी थांबेल. आता इकडे सत्य जातो आणि समोरून ते दोघं येतात. आता इकडे सत्याला समोर पाहून, म्हणजेच आता इकडे आजोबांना समोर पाहून एकदम ते दोघंही दचकतात. मंजू नाटक करत असते. आता इकडे मंजूला फार चांगलं वाटत असतं. इकडे आता इकडे सत्य बोलतो, काय रे, तुम्ही तर काय करताय, आणि ते पण तू माझ्या नाचुनी बरोबर. आता इकडे तो बोलत असतो की फिरायला आलोय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सत्य चांगले सण खाऊन त्याच्या कानाखाली लावतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा, आणि नवीन भागासाठी वेट करा. धन्यवाद.